नको नको वाटत होता तो क्षण पुढे आलाच. कोणता ते पुढे सांगतेच. रामकृष्ण हरी मंडळी, आज महाशिवरात्री असल्यामुळे मस्त शाबू बनवून घेतला. पण आमच्या मेघाची इकडे ना अन्नाची बॅग भरायची चालू होती. मग अन्नाची बॅग वगैरे भरून घेतली. त्यानंतर सगळ्यांनी फराळ वगैरे बसून फराळ करून घेतला. मग का वेळ झाली अण्णाला जायची गावी, कारण त्यांना पण गावाकडे जायची खूप कामं त्यांची पेंडिंग असतात. म्हणून त्यांनी लवकर निघाले. 4 वाजताचीच बस होती म्हणून त्यांनी लवकर निघाले. पण आमच्या रुद्रला अण्णाला सोडायचंच नव्हतं, कारण अण्णा 2-3 दिवस होते ना, तेवढे दिवस रुद्र त्यांना 1 मिनिटसुद्धा सोडत नव्हता की अण्णा करत होता. शेवटी अण्णांनी शेवटी जायचंच होतं ना, मग तरीसुद्धा मनाला असं समजावलं की आम्हाला पण जायचं आहे पुढच्या महिन्यामध्ये गावाकडे. म्हणलं शेवटी जाऊ दे म्हणलं. अण्णाला दुःख आवरत नव्हतं की रुद्रसंग त्यांनी सोडून जात होते. 2 दिवस होते पण रुद्रसोबत ते कायमच राहत होते. म्हणून रुद्राला मस्त असं छान वाटत होतं. अण्णा म्हणत होता. शेवटी अण्णांनी रुद्रला गळ्याला वगैरे लावून घेतलं. आम्हाला सगळ्यांना गळ्याला लावून घेतलं. निवांत राहावा, छान राहावा म्हटले. शेवटी तरी गेलेच, पण आम्ही आमच्या मनाला समजावले की आम्हाला पण जायचं आहे, म्हणून आम्ही पण शांत राहिलो.